नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिनी आई आता सांगत असते की तुम्हाला संध्याकाळी महापूजेत बसायचं आहे. तर काव्य म्हणते की मी सत्यनारायणच्या पूजेला बसणार आहे. तर आता पार्थ तिच्याकडे बघतच राहतो. मालिनी म्हणते की माझ्या दोघा मुलांच्या लग्नासाठी मी ही सत्यनारायणची पूजा ठेवली आहे. तर आई गेल्यानंतर पार्थ आणि काव्याला म्हणतो की संध्याकाळी आपण डिवोर्स पेपर कोर्टात सबमिट करणार आहोत आणि आज तुम्ही पूजेला बसायचं बोलताय. तुम्हाला जमेल का? पण आता पूजेला बसता येणार नाही. तर दुसरीकडे जेव्हा आता नंदिनीला म्हणतो की तुला पूजेला बसायचं म्हणून वाईट वाटतंय का? अगं जोपर्यंत आपला दिवस होत नाही तोपर्यंत आपण नवरा बायकोच आहोत ना. तर नंदिनी म्हणते की मला तुमच्यासोबत पूजेला बसायला वाईट वाटत नाहीये. खरं कारण तर हे आहे की आपल्यामध्ये आता कसलाही संबंध उरलेला नाहीये. म्हणूनच वाईट वाटतंय. जीवा म्हणतो की जोपर्यंत आपण सोबत आहोत तोपर्यंत आपण एकत्रित राहावं लागेल आपल्याला, नाहीतर घरात उद्या सगळ्यांना आपल्यावर संशय येईल, असं जीवा म्हणत असतो. तर दोन्ही जोडप्यांमध्ये खूप तणावपूर्वक वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे बघूया आता पुढे भागामध्ये काय होतंय. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.